हाय फ्रेंड्स, वेलकम माय यूट्यूब चॅनल. तर कशा आहात? मस्त मजेत ना? तर असायलाच पाहिजे. तर बघा, खूप दिवस झाले चॅनलला ब्लॉग नाही टाकला, तर चला म्हटलं आज जरा ब्लॉग घ्यावा. तर बघा, आम्ही आलो आहे गावाकडं आणि गावाकडं आम्ही यात्रेसाठी आलो होतो. 2 दिवस झाले येऊन आणि आज आम्हाला रिटर्न पण जायचं आहे. तर यात्रेचा मी एक व्हिडिओ बनवलाय, पण तो अजून अपलोड वगैरे काही केला नाही. तर बघा, आज व्हिडिओ घेत आहे. तर आत्ता आम्हाला निघायचं आहे, तर म्हटलं चला एक व्हिडिओ पण होऊन जाऊ द्या गावाकडचा. तर मी आज तसा व्हिडिओ व्हिडिओ शूट नाही केला, तर म्हटलं आता जरा शूट करूया. तर चला तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते. आता हे संध्याकाळचा टाइम 6:30 वाजलेत. तर बघा, इकडे अशा गायी बांधलेल्या आहेत आणि इकडे आहे शेड. तर शेडमध्ये शेळ्या बांधल्यात बघा. आणि पलीकडून शाळा आहे, मराठी शाळा. इकडे आला आहे शंभू. तर गेला होता वेदांत सोबत खेळायला, तर खेळून झाला आणि आलाय. तर बघा, इकडे पूर्ण असा मोकळा परिसर आहे. तर कसलं टेन्शन जर असेल तर ह्या परिसरामध्ये पटकन गायब होतं. खूप म्हणजे प्रसन्न वातावरण वाटतं. तर इकडे आले आहेत आजोबा मस्तपैकी फ्रेश होऊन माझ्यासोबत गप्पा मारायला. मग तिकडे काय बँक जायचं काय आता? कुठे राहणार जायचं? बँक जायचं. पण काय आता आम्ही आल्यापासून भेटायला नाही आला काय बाबा? तुला फुगीर झाला आता एवढं रेट फुगीर झाला आता. मग फडकेस काय करायचं तुला? भाकर बांधायला. इकडे इकडे आई तुला बोलवलं आजीने. हो का? कशाला बोलवलं? शरद एवढं बाहेर टाकून या. येणार आहे ना? येणार. काय नाव आहे ठुलीचे? सरू काय? ते नाव ठेवलंय शरू. शेरू. शिवन्या नाव. शिवन्या. शिवन्या. शरू नावावरून बाबाच्या बहिणीची आठवण आली. तुझ्या बहिणीचे नाव आहे ना शरू. शरूबाई, उमाबाई. हा, तसंच शरू म्हणायचं तिला. हा, बहिणी का जातो का ना बाबा आता? जात नाही. मग मुंबईला गेली. मग त्यांच्या बहिणीला जास्त प्रेम होत तुया? दोन्हीला होतं का? तर बघा, आजोबा आले आहेत गप्पा मारायला, पण आजोबाचा आवाज काही कॅमेऱ्यापर्यंत पोहोचत नाही. तर आजोबा सांगत आहेत, तू मला बट्टा शिवला होता तंबाखूसाठी, तर तोच मी वापरतोय अजून. तर प्रियंका बोलत होती अजून एक शिवला होता बाबा मी. तर आजोबा बोलतात की मी तो मी मित्राला दिला म्हणून. तर हा छोटा आहे, तर हाच मी वापरतो. तुला मित्र आहे का? तर मी बोलत होते अजून एक शिवायला सांगायचा बाबा. तर बाबा बोलले की बस झाला एक. तर प्रियंका बोलत होती कोणत्या मित्राला दिलाय बट्टा? तर बाबाला बोलत होती तुला मित्र पण आहेत का? तर काहीही झालं तरी आजोबासोबत गप्पा मारण्याची मजाच वेगळी. बाबाचा मित्र झाला. हा, रोज गायक जोडीदार. मग गायकीत जायचंय लगेच? थोडा टाइम. भाकर खाली का? काल उपवास होता ना? मग कधी खायचे? खावा लागला. काल उपवास होता बाबा? काल उपवास होता काय? आणि मी आता बघितलं तू कसा कना पंक्ती जेवत होता. उपवास पंक्ती. रात्री खिचडी खाली ना? रात्री खिचडी खाली. डोंगर घेऊन आलतो परदेशी. चालला होता. बरं औषध राम राम. राम बोलला नाही का? मग बोललं ना कवा आलतो म्हणलं आता आलतो. हाय फ्रेंड्स, तर बघा आता मी चाललो आहे मुंबईला. तर बघा, शंभू इकडे आहे आणि इकडे आहे माझा ब्रदर्स, म्हणजेच वेदांत नाव आहे त्याचं. वेदांत, बाय बाय. जाऊ का? तर इकडे आहे आजी. झोपली. तर बघा, आजी म्हणते आहे आज सांग की मी निघाले आहे म्हणून. आजी रडत आहे. तर चला आता बाबाची भेट घेऊन येऊया.
चल मी चालले कुठे चालली मुंबईला. जातो मग हा लोणावळा हा कुठे हाय तिकडं. सांग बरं, पाहू दे मला. ते तिकडं आणत जायचंय मला. हा आणत दादा नाही का हा खबर सकाळचं होतो नाही आता हाय गाडी मग जायचंय आम्हाला. जाऊ का मग? जा मग काय झोप लागली का? झोप नाही का मग पोट दुखायचं जरा काय नाही. काय नाही मग 2-3 दिवसापासून जेवलं का? नाही जेवढीच नाही हा काय मग झोपला लगेच. नाही पुढे आई कुठे आई हाय बसली तिकडं. चल जाते मग. हा जा मग काय आता जायचं हा टाइम झाला जाते. दादा का घरी हा मग तू मला पुढे आणायची हा जाऊ का मग?